नमस्कार. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीमध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता आता मदत देण्यासाठी नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर यामध्ये रब्बी हंगाम 2023-24चा आदेश. तर अशा प्रकारे हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं असून ज्यांचं जानेवारी आणि डिसेंबर 2023-24 मध्ये अवेळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांकरता अक्षरी रुपये पाहू शकता की 24,67,37,000 इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयानुसार तुम्ही पाहू शकता की नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपिटी यामुळे त्यापुढील कालावधीकरता अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीकरता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मुदत आता अनुज्ञेय करण्यात आलेली आहे. तर यामध्ये डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडून दिलेल्या पत्रान्वये निधी मागणीस्तव शासनास प्राप्त झाले आहे. तर यामध्ये एकूण 4 जिल्ह्यांकरता हे अनुदान देण्यात येत आहे. तर यामध्ये पाहू शकता की बाधित हेक्टर क्षेत्र, बाधित शेतकरी संख्या आणि निधी लाखामध्ये अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. यामध्ये नाशिकमध्ये बाधित शेतकरी संख्या 52 आहे. त्यानंतर हेक्टरी क्षेत्र पाहू शकता. त्यानंतर भंडारा येथे 5,388, नागपूर येथे 4,432 आणि त्यानंतर गोंदिया या ठिकाणी नाही आहे. तर अशा प्रकारे ही माहिती पाहून घ्यायची आहे आणि लवकरच या निधीचं वितरण आधार संलग्न बँक खात्यामध्ये केलं जाणार आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.